पुढे बातमी विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या राड्यासंदर्भातली राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्येच काल फ्री स्टाईल हाणामारी झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना पोलिसांनी विधान भवनामध्ये काही तास थांबवल्यानंतर रात्री पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या आंदोलन केलं आणि पोलीस ठाण्यामध्ये देशमुखांना का नेलं जातंय या संदर्भात प्रश्न विचारला, विरोध केला। नितीन देशमुख यांच्यावर हल्ला झालेला असताना त्याला पोलीस ठाण्यामध्ये का घेऊन जात आहेत असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला। आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून उपस्थित होते। पहाटे 3 वाजता जे रुग्णालयामध्ये नितीन देशमुख यांचं मेडिकल करण्यात आलं। विधानसभा के अध्यक्ष जिन्होंने मुझे और जयंत पाटिल को कमिटमेंट दी थी, जयंत पाटिल जो आज सदन के सबसे श्रेष्ठ सदस्य है, ज्येष्ठ सदस्य है, उनको कहा था कि हम इसको छोड़ देंगे, तो उन्होंने मुझे कहा कि तुम रुको, मैं जाता हूं। उसके बाद हमने सचिव को मिले, सचिव ने भी कहा कि हमको कहा गया है कि को छोड़ देने के लिए, भोले नाम के सचिव है, और बाद में दोनों भाग गए, चले गए। बाद में मुझे फोन आता है कि इसको गाड़ी में बिठा दिया है। अध्यक्ष ने ऐसा गंदा काम नहीं करना चाहिए था। अध्यक्ष साहब ने बोला था नॉट टू वरी, जैसे ही अधिवेशन खत्म हो जाएगा आज का, वैसे नितिन देशमुख को छोड़ा जाएगा और जो व्यक्ति जिम्मेदार है, जो 4 लोग वहां पे थे, उनको वहां पे कार्रवाई की जाएगी। अभी ये 4 लोगों में से सिर्फ 1 जन को पकड़ा, बाकी 3 जन गायब हुए हैं। एकंदरीतच आज विधिमंडळामध्ये याचे निश्चितच पडसाद उमटतील आणि या संदर्भामध्ये आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले जात आहेत। ओम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विधिमंडळाचं कामकाज होणार आहे, शेवटचा दिवस आज विधिमंडळाचा आहेच आहे, मात्र महाराष्ट्र काल अशा घटनेमुळे ओशाळलेला आहे की राजकीय पटलावर याचे निश्चितच आज पडसाद उमटतील। काय नेमके सविस्तर या संदर्भातली माहिती आहे, काय काय नेमक्या आज घडामोडी ज्यावर आपलं लक्ष असणार आहे? अगदी बरोबर आहे अनुपमा, खरं तर कालचा दिवस हा विधिमंडळाच्या एकंदरच आतापर्यंतच्या इतिहासावरती एक मोठा डाग म्हणून ओळखला जाऊ शकतो, कारण ज्या वेगळेपण जपणाऱ्या महाराष्ट्राची देशभरात ओळख आहे, त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अशा प्रकारचा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा निश्चितच त्याची चर्चा नकारात्मक पद्धतीने देशभरामध्ये व्हायला सुरुवात होते। कालच्या प्रकारानंतर खऱ्या अर्थानं अनेक चर्चा सुरू आहेत। जे आज महत्त्वाचे 3 मुद्दे असतील त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे। पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव देण्यात आला होता, त्यावरती आज सरकारकडून उत्तर दिलं जाईल। त्यानंतर दोन्ही बाजूंनी, सरकार आणि विरोधी पक्ष दोघांचीही पत्रकार परिषद होईल आणि त्या माध्यमातून सरकार जरी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि विरोधकांकडून मात्र यावरती, या कालच्या विशेषत्वानं घटनेवरती काही आरोप केले जातील, काही प्रश्न उपस्थित केले जातील। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या प्रांगणामध्ये, विधानसभेच्या आवारात हा प्रकार घडल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात आपण आज कारवाईची घोषणा करू आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये फौजदारी कारवाई सुद्धा केली जाऊ शकते, अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असताना दुसऱ्या बाजूला विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय कारवाई करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या सगळ्या कार्यकर्त्यांना आत्ता गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असतील किंवा नितीन देशमुख असतील, या सगळ्यांना माझ्या मागे तुम्ही बघताय तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। रात्री त्यांचं मेडिकल करण्यात आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या सगळ्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळेच आतमध्ये कोणालाही एंट्री दिली जात नाही, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळ्यांवरती नेमकी काय कारवाई होती हे देखील पाहावं लागेल। शेवटचा मुद्दा म्हणजे विधिमंडळातल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता विधिमंडळाने एक निर्णय घेतलाय। आजचा जो अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवशी विशेष परवानगी घेतलेल्याच व्यक्तींना विधिमंडळामध्ये प्रवेश दिला जाईल। आपण सातत्यानं दृश्यांमध्ये पाहतो, लॉबी असेल किंवा बाहेरचं प्रांगण असेल किंवा आतमध्ये आमदारांना जिथे चालावं लागतं ती सगळी जागा असेल, तिथं भरगच्च प्रमाणामध्ये लोकांची गर्दी झालेली असते। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काल खऱ्या अर्थानं सना मलिक, राष्ट्रवादीचे आमदार, त्यांनी सुद्धा तक्रार केली होती की महिला सदस्यांना या सगळ्या गर्दीतून वाट काढणं कुठेतरी अवघडल्यासारखं होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टींची दखल घेत विधिमंडळाने या संदर्भात कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज
फक्त विशेष परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाच विधिमंडळामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये सरकारची भूमिका, विधिमंडळाची भूमिका आणि पोलिसांची भूमिका नेमकी कशी राहते आणि या सगळ्यावरती विरोधकांचे नेमकं काय म्हणणं असणार आहे हे पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे। निश्चितच ओम, खरं तर महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचं संपूर्ण देशाच्या राजकीय पटलावर कौतुक होत असतं, मात्र कालचा दिवस हा एक प्रकारे काळा दिवस होता। हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काय नेमकी कारवाई होतीये, काही वेगळ्या सूचना, काही आणखी नियमावली वेगळी होतीये का, हे सगळं पाहावं लागणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून आणखी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।